नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो म्हणजे मिळवण्यासाठी वेळ पाहिजे, एकांत पाहिजे। खरं तर हे जे वाक्य आहे ना ते खूप महत्त्वाचं वाक्य आहे। इनफॅक्ट हा एक सिद्धांत आहे जो आपल्याला आयुष्य जगताना खूप कामी येत असतो। कसं असतं माहिती आहे का, गणितामध्ये सूत्र जसे महत्त्वाचे असतात ना तसं आयुष्यामध्ये सिद्धांत महत्त्वाचे असतात, ज्याला आपण शास्त्र म्हणतो। त्यामुळे आयुष्यामध्ये अशी जी सूत्र असतात किंवा अशी जे वाक्य असतात ना त्या वाक्यांना खूप सिरियसली घ्यायचं, कारण त्या वाक्यांमध्ये खूप डीप मिनिंग दडलेला असतो। आपण या गोष्टींकडे जास्त कधी नोटीस नाही देत, पण त्या वाक्यामध्ये खूप गहन अर्थ दडलेला असतो, जो प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे, प्रत्येकाच्या ज्या आकलन क्षमतेनुसार त्याचा अर्थ निघत असतो। कोणासाठी त्याचा वेगळा अर्थ निघतो, कोणासाठी वेगळा अर्थ निघतो। त्या डिपेंड करतं की माणसाला काय पाहिजे, माणसाचा स्वभाव कसा आहे, माणसाची बौद्धिक पातळी कितीपर्यंत आहे, त्या गोष्टीवर त्या वाक्याचं मोजमाप ठरत असतं। ते इंडिव्हिज्युअल असतं। संतांसाठी त्या वाक्याचं जे महत्त्व असतं ना ते वेगळं असतं, आणि जो आपला कॉमन मॅन असतो त्याच्यासाठी त्या वाक्याचं महत्त्व वेगळं असतं। पण हे जे वाक्य आहे ना हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे। मिळवण्यासाठी वेळ पाहिजे, एकांत पाहिजे। पण मिळवण्यासाठी एकांत पाहिजे हा नंतरचा प्रश्न आहे। त्यासाठी पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मिळवायचं काय। प्रत्येकाची जी डिमांड असते ना ती वेगळी असते। कुणाला नोकरी पाहिजे असते, कुणाला नॉलेज पाहिजे असतं, कुणाला बुद्धिमान व्हायचं असतं, कुणाला अभ्यास करायचा असतो, कुणाला एखादा व्यक्ती पाहिजे असतो, कुणाला भगवंत पाहिजे असतो। प्रत्येकाची जी भूक असते ना ती वेगवेगळी असते, आणि जो तो त्याच्या पद्धतीनं ऍक्ट करत असतो। आणि आपल्याला जे पाहिजे ना तो जो विचार आहे ना तो म्हणजे आपल्या फळाचं ते बी असतं। गौतम बुद्धांचं एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे, व्हॉट यू थिंक यू बिकम। म्हणजे आपण जो काही विचार करतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, तो जो विचार आहे ना तो विचार म्हणजे बी आहे। आपण आतमध्ये लावतोय मला काय व्हायचंय, आय वॉन्ट टू बिकम अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, हे असतं बी जे आपण आतमध्ये लावत असतो। आणि तो जो विचार असतो ना तो आपल्याला मोठं करत असतो, तो आपल्याला एक ऊर्जा देत असतो। फक्त महत्त्वाचं असतं की आपण विचार काय करतोय। त्यासाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या बौद्धिक पातळीनुसार आपण त्या गोष्टीचं चयन करत असतो। कुणाला छोटी गोष्ट पाहिजे असते, कुणाला मोठी गोष्ट पाहिजे असते, कुणाला एखादी छोटीशी नोकरी पाहिजे असते, कुणाला एखादा माणूस पाहिजे असतो आयुष्यामध्ये, तर कुणाला प्राईम मिनिस्टर बनायचं असतं, तर कुणाला भगवंत बनायचं असतं। आणि प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे। जर जगामधला एक जरी व्यक्ती शून्यातून तिथपर्यंत गेला असेल तर दुसऱ्या व्यक्तीसाठी ती पॉसिबिलिटी शक्य असते। त्यामुळे तो विचार आपल्या आतमध्ये येणं खूप महत्त्वाचं असतं, आणि जो विचार आपल्या आतमध्ये येतो ना त्यानुसार आपण ऍक्ट करत असतो। मगाशी म्हटल्याप्रमाणे संतांना भगवंत पाहिजे असतात, त्यामुळे संत कधीही एकांतामध्ये राहत असतात। मिळवण्यासाठी वेळ पाहिजे, एकांत पाहिजे। ते स्वतःशी हितगुज करत असतात, स्वतःच्या गोष्टींचं अवलोकन करत असतात। संतांचे शब्द जे आहेत त्या शब्दांचा अभ्यास करत असतात की एक्झॅक्टली त्यांना त्या शब्दांद्वारे काय सांगायचंय, आणि ते समजून घेण्यासाठी माणसाकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे लागत असतो तो म्हणजे आत्यंतिक वेळ। वेळ दिल्याशिवाय ती गोष्ट मिळत नाही। ओके, चला बघत फास्टमध्ये रस्त्यावर चालत चालत जर आपण एखादा व्हिडिओ बघायचं म्हणलं ना त्या गोष्टी नाहीत पॉसिबल होत। तसं आपण रील्स बघू शकतो, पण जो महत्त्वाचा कॉन्टेंट आहे किंवा जो मूळ गाभा आहे किंवा जिथं आपल्याला एक्झॅक्टली आपली जी बुद्धी वापरायची आहे ना त्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी नाहीत बघू शकत। त्यासाठी आपल्याला प्रॉपरली वेळ द्यावाच लागतो। आणि तुकोबाऱ्यांचे एक अभंग आहे, तुका म्हणे अम्मा एकांताचा वास, ब्रह्मी भ्रमरस सेवू सदा। म्हणजे हा जो एकांत आहे ना त्या एकांतामध्ये ब्रह्मरस आहे। तो कधी भेटतो, ज्यावेळेस आपण एकांतामध्ये वेळ घालवतो। त्यामुळे लोकांकडे समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी वेळच नाहीये। आणि जर आपल्याकडे वेळ नसेल ना सेल्फ इंट्रोस्पेक्शन नाही होत, आणि जर आपलं सेल्फ इंट्रोस्पेक्शन झालं नाही ना आपल्याला आपल्या कधी चुकाच कळत नाहीत। आणि जर आपल्याला आपल्या चुकाच कळायला नाहीत, आपण जर स्वतःवरती ऍक्च्युअल मध्ये कामच केलं नाहीत ना तर मग आपलं जे ध्येय आहे किंवा आपलं जे टार्गेट आहे तिथपर्यंत पोहोचणं हे खूप अवघड होत असतं।
आणि कधीही आयुष्यामध्ये दोन प्रकारची दुनिया असते, एक असते बाहेरची, एक असते आतमधली. जर आतमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला सेल्फ इंट्रोस्पेक्शन करता आलं पाहिजे. म्हणजे आपलं आत्मनिरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. मध्ये एक मी वाक्य लिहिलं होतं, त्याने आत्मनिरीक्षण केले आहे, भगवंताची पूजा झाली आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण स्वतःकडे बघायला लागतो, स्वतःचं आत्मनिरीक्षण करायला लागतो ना, त्यावेळेस आपोआप भगवंताची पूजा होत असते. भगवंताची पूजा म्हणजे काय, जाऊन एखाद्या मूर्तीच्या पाया पडणं, त्याला अभिषेक घालणं वगैरे, त्याला भगवंताची पूजा म्हणत नाहीत. स्वतःवरती काम करता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण स्वतःवरती काम करायला लागतो, स्वतः सरळ व्हायला लागतो, आपल्यातले जे विकार असतात ना, ते ज्यावेळेस आपण एक एक करून बाजूला काढायला लागतो ना, त्यावेळेस मग आपण तिथपर्यंत हळूहळू जायला लागत असतो. पण ह्या गोष्टी आपल्याला मोस्टली माहीत नसतात, कारण आपण कधीही एकांतामध्ये वेळच नाही घालवत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे तो म्हणजे मिळवण्यासाठी वेळ पाहिजे, एकांत पाहिजे. गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल किंवा जगातलं कुठलंही काव्य असू द्या, ते एकांतामध्ये जन्माला आलंय, ते लोकांतामध्ये जन्माला येत नसतं. ज्यावेळेस आपण परिपूर्ण होतो, ज्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टीचे फंडामेंटल्स कळायला लागतात ना, त्यावेळेस आपण मग ते लिहायला लागत असतो. मागच्या वर्षी मी 2-4 ठिकाणी जॉब केलो. पण जॉब करत असताना मला एक गोष्ट रिअलाइज झाली की त्या ठिकाणी मला अजिबात वेळच मिळत नव्हता. सकाळी गेल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवायचा, जाऊन कम्प्युटरवरती बसायचं आणि दिवसभर त्यांचं काम करत राहायचं. त्यामध्ये एक्स्ट्रा त्यांच्या मीटिंग्स, त्यांचं जे काही असायचं ना, सकाळी ब्रीफिंग वगैरे असायची, मीटिंग्स असायच्या, आणि त्यामुळे तो एवढा शेड्यूल जायचा, एवढा त्यामध्ये टाईम जायचा ना, मला वेळच मिळत नव्हता. आणि मला जी आवड आहे ना, ती पहिल्यापासून अभ्यास करायची, गोष्टी जाणून घ्यायची, शिकण्याची मला पहिल्यापासून एक आवड आहे. त्यामुळे मला त्या गोष्टींसाठी वेळच मिळत नव्हता. आणि आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे वेळ. आणि जर तो आपल्याकडे नसेल ना, आपल्या इतकं दरिद्री कोणी या जगामध्ये नाही आहे. त्यामुळे मला वेळ मिळत नसल्यामुळे मी त्या गोष्टी ड्रॉप केल्या, तो जॉब वगैरेचं काय असेल. कारण माझ्या जॉबला गेल्यानंतर माझ्या आतमधून एक गोष्ट मला सतत खायची की सुजित, तुझा खूप मोठा वेळ चाललाय. जॉब महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये, मी असं म्हणत नाहीये, पण 2-4 वर्षानंतर, 10 वर्षानंतर मी स्वतःला जिथं बघतोय ना, तिथं पोहोचण्यासाठी तो मार्ग माझ्यासाठी योग्य नव्हता. कारण माझा मोस्टली टाइम जर तिथं खर्च झाला असता ना, मी आतमधून जो आहे तो राहिलोच नसतो. त्यामुळे मी त्या गोष्टी स्किप केल्या, त्या गोष्टी लवकर क्विट केल्या आणि स्वतःचा सेल्फ बिझनेस चालू केलो आणि ह्या गोष्टी देखील चालू केलो. आणि कसं असतं माहिती का, एकदा आपण एखाद्या गोष्टीत अडकलो ना, दुसरी गोष्ट पण आपल्याला अडकून घेत असते. आणि असं म्हणून इतके अडकत जातो ना आपण आयुष्यामध्ये, आपल्याला वेळच मिळत नाही. आज माझे मोस्टली जे माझ्या जवळची लोक आहेत किंवा माझे जे मित्र आहेत ना, त्यांना जर एखादी गोष्ट बोलली ना, ते म्हणतात भाई वेळच नाहीये यार, वेळच नाहीये. इनफॅक्ट मोस्टली लोकांकडे ते वाक्य कॉमन आहे, वेळच नाहीये. पण वेळ नसेल ना, तर आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी मिळत देखील नाहीत. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा जो सिद्धांत आहे, मिळवण्यासाठी वेळ पाहिजे, एकांत पाहिजे, हा सिद्धांत खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. ज्याला हा सिद्धांत कळाला ना, तो व्यक्ती कधीही वेळ नाही वाया घालवत. कारण आयुष्यातली सगळ्यात प्रिशियस जर थिंग कुठली असेल तर ती म्हणजे वेळ. आणि एकदा वेळ निघून गेली ना, परत ह्या गोष्टी करून काही उपयोग नसतो. एकदा कुलूप तुटल्यानंतर परत चावी सापडली ना, त्या चावीचा परत काहीच फायदा नसतो. त्यामुळे वेळेच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळेच मी हे चॅनल सुरू करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर घेऊन येतोय. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.